आता जे रॉ मटेरियलचे रेट आहे ते जवळपास 50% वाढलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी जो छोट्या इंडस्ट्रीज असतात, आपण MSME म्हणतो, त्यांच्याकडे तो रॉ मटेरियलचा फार पुरवठा किंवा स्टॉक ते ठेवत नसल्यामुळे त्यांना डायरेक्ट इफेक्ट आलेला आहे. शिवाय हे रेट वाढल्यावर सुद्धा रॉ मटेरियल इझिली अवेलेबल होत नाही. मागे आपण म्हटलंच का आपल्याला PEचं बोलू शकतो, पॉलिइथिलीन मटेरियल जो आहे, जो ड्रीप आणि स्प्रिंकलर, HDP पाईप याच्यासाठी वापरला जातो. त्याचे रेट साधारणतः पूर्वी ₹90 प्लस GST होता. आता तो 140 प्लस GSTच्या पोहोचलेला आहे. दुसरं पॉप्लिन जो आहे त्याचंही सेम परिस्थिती आहे. तिसरा मटेरियल आहे PVC रेझिन जो यूज होतो त्याचा रेट पूर्वी ₹70 प्लस GST होता. तो आता जवळपास ₹105 प्लस GST झालेला आहे. काय म्हणते? मग सरकारकडनं अपेक्षा काय आहे, तर सरकारने आता त्याच्यावर जो इम्पोर्ट ड्युटी आहे ती कधी वे ऑफ केली तर थोडी रिलीफ मिळेल आणि GST मध्ये काही बेनिफिट देऊ शकले तर तो थोडासा एक रिलीफ मिळू शकण्याची शक्यता आहे. नाही, आम्ही छोटी इंडस्ट्रीज असल्यामुळे कोणाला कामावरनं थांबवण्याचं सांगितलेलं नाही आहे. परंतु तो पगार आम्हाला घरातनंच भरावा लागेल आता. आणि बँकेचा जो आहे तो सिव्हिल रिपोर्टसाठी आम्हाला ते मेंटेन करावं लागतं. मग ते आम्ही कुठूनही शॉर्ट टर्म्स लोन वगैरे घेऊन बँकेचे हप्ते किंवा बँकेचा इंटरेस्ट आम्ही थांबवू शकत नाही. तर त्याला भरू असतं की आमचा हा स्टॉकिंग पिरियड असतो. पण रॉ मटेरियलचे रेट वरती असल्यामुळे आणि युद्ध बंद झाल्यावर परत ते खाली येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही आता काही स्टॉक करण्याच्या याच्यात भूमिकेत नसतो. परंतु आम्ही कोणाही स्टाफला वगैरे कुठेच सुट्टी देत नाही. त्यांना घरून पगार देण्याची व्यवस्था केली. हा सध्या कंपनीचं बंदच आहे. माझं नाव रवींद्र लड्डा, जिंदा जळगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचा मी प्रेसिडेंट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.